नमस्कार, मी इर्शाद पाशा पिंपरीकर। आताच झालेल्या अर्थसंकल्पात राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी जाहीर केलेली आहे। अर्थसंकल्पात त्यांनी कर्जमाफी जाहीर करत असताना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री महोदय प्रचार करत असताना म्हणत होते, 7/12 कोरा कोरा कोरा, 7/12 कोरा करू। परंतु त्यांनी कर्जमाफी करत असताना विचार करून कर्जमाफी केलेली आहे आणि ते त्यांनी जे केलेला अभ्यास आहे आणि शेतकऱ्यांनी केलेली अपेक्षा आहे ती वेगळी आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा होती शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल आणि शेतकरी कर्जमुक्त होईल। शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना राज्याच्या सरकारने राज्यामध्ये होत असलेल्या आत्महत्यांचा विचार केला असता आणि जर विचार करून कर्जमाफी केली असती तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या आणि राज्यात जे काही आत्महत्याची संख्या वाढलेली आहे ती फक्त नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे वाढलेली आहे। आजही अपेक्षा आहे शेतकऱ्यांची की जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी होईल आणि ती कर्जमाफी शेतकऱ्यांना माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना की आपण जी कर्जमाफी केलेली आहे ती कुठल्याही जाचकाठी न लावता कर्जमाफी करावी। कारण आपण त्या ठिकाणी जाचकाठी लावल्या तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि जर तुमचा निर्मळ मनाने तुम्ही जर कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ होईल। नसता कर्जमाफी तर अनेक वेळा झालेली आहे, यापूर्वीही 3 वेळा कर्जमाफी झाली तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर निर्मळ मनाने कर्जमाफी केली पाहिजे। कुठल्याच जाचकाठी न लावता राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी केली पाहिजे। एवढं ह्या ठिकाणी बोलून थांबतो।